देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हुई कोर कमेटी की बैठक में कहा गया कि पार्टी राज्य की सभी 228 सीटों पर सर्वे करा रही है। अब तक 88 सीटों का सर्वे का काम पूरा हो गया है। वहां पर संभावित उम्मीदवारों के नामों को शॉर्टलिस्ट किया जा रहा है। आगामी विधानसभा चुनाव को देखते हुए राज ठाकरे जुलाई में प्रदेश भर दौरा करेंगे। आगामी विधानसभा चुनाव में मनसे किसके साथ गठबंधन करेगी, इस पर बताया गया कि गठबंधन करना है या फिर अकेले दम पर चुनाव में उतरना है, इस पर पार्टी के वरिष्ठ नेता विचार विमर्श करेंगे। आगामी चुनाव प्रचार में राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे को बड़ी महत्वपूर्ण जिम्मेदारी दी जाएगी। कोर कमेटी की बैठक के बाद पत्रकारों से बात करते हुए राज ठाकरे ने कहा कि आगामी चुनाव को ध्यान में रखते हुए आज हमारी बैठक महत्वपूर्ण थी। सभी को उनकी जिम्मेदारी से अवगत करा दिया गया है। इस पर आगे भी चर्चा की जाएगी। राज ने कहा कि राज्य में जाति और धर्म के नाम पर जहर फैलाया जा रहा है। ऐसा करने वालों ने उसका फायदा लिया है। उन्होंने कहा कि जिस तरह से राज्य में जाति पाति में लोगों को बांटा जा रहा है, उससे तो महाराष्ट्र में भी उत्तर प्रदेश और बिहार जैसी स्थिति होने लगेगी। जाति के नाम पर राज्य में खून खराबा होने लगेगा, जो बहुत ही खतरनाक है। राज से जब पूछा गया कि विधानसभा चुनाव में किसका प्रचार करेंगे, तब राज ने अपने अंदाज में कहा कि रसिया और यूक्रेन के प्रचार करने नहीं जाऊंगा। बाद में राज ठाकरे ने सोशल मीडिया पर लिखा कि जो दोस्त एक साथ कूड़ा उठाने का काम करते हैं, एक साथ लंच बॉक्स खाते हैं, वे एक दूसरे को जाति सूचक नजरों से देखने लगते हैं। स्कूल कॉलेज में यही स्थिति है। महाराष्ट्र के हर युवा को शांति से सोचना चाहिए और समझना चाहिए कि हमारा खेल कैसे खेला जाता है। अगर ऐसा ही चलता रहा तो महाराष्ट्र कभी स्थिर नहीं होगा। पक्षांतर्गत बैठक होती। सर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का? कारण निवडणुका काही दिवसातच यायला आहेत, तयारी कशा पद्धतीने यायला आहेत? हा कुठचं मराठी येणार आहेत? अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे रे। साहेब, निवडणुका थोड्याच दिवसात आहेत। निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती। त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत, त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील। साहेब, ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणाने तेढ वाढतोय, त्याकडे कसं बघताय? कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतोय। मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं, मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाहीये। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील। पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी। आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल। खून खराबही होतील याच्यावरनं। आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहेत। आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला आहे। बिनशॉट मला उद्धव ठाकरेने कहा। तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती जातीपातीच विचारत होतो, पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात? किती जागा लढण्याची शक्यता? आत्ता सांगू, सगळं आत्ता सांगून टाकू। तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार का राज्याचा? कारण का ज्या मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल, जुलै मिडमध्ये, आणि त्याला भेटूच सगळ्यांना आपण। सर, आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत, जे आताही हायलाईट केले जात नाही, या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचं प्लॅन असेल का? मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन। महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार अनेक पुढारी जे आहेत ते त्यांचा सोडून द्या, मी माझं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय, म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार। मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे। आत्ताच सांगू।
सर काल लोकसभा चुनाव में आपने जहां प्रचार काल किया राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक असं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे. लावा म्हणून साहेब आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज.